ऐका ना, माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोला ना. ओके वेट. माझं 50 आणि तुमचं. भावा तू स्वतःला लय भारी समजू नको, कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने 4 जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते. ऐक ना, तुला एक विचारू का? विचार ना. तुला लिहिता वाचता येतं का? लिहिता येतं पण वाचता नाही येत. काय लिहिता येतं? तेच तर वाचता येत नाही. अहो आज भाजी कशाची बनवू? बनव की कशाची पण, इथं काय कोणती पण भाजी चांगलीच लागते. मग सासरवाडीतच कस काय तुम्हाला मटणाशिवाय दुसरी भाजी चांगली लागत नाही? जसं तू तुझ्या आईसोबत राहत गेलीस तसंच माझ्या आईसोबत राह की. बर ये आई माझ्यासाठी असे कांदे पोहे कर आणि एक चहा कर बरं, आणि झालं की मला आवाज दे. एवढे का खुश आहे ग? एक पोरगा मला म्हणलंय माझ्या हृदयात राहशील का? मग तू काय म्हणली? माझं घर हाय की. अहो मला लय माहेरी जाऊ वाटायचंय बघा. तुम्हाला माहितीये का बाया माहेरी कशासाठी जातात? सासरच्या चुगल्या करायला. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका भावांनो. कोणीतरी मुलगी तुमची पण फोटो झूम करून बघत असेल आणि म्हणत असेल किती भारी आहे ग हा मुलगा. अहो लग्नाच्या आधी तुम्ही मला किती बोलायचे ना? हो ना, कधी कधी तर रात्र पण कमी पडायची तुला बोलायला. मग आता बोलायला जीभ तुटली का?